बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये खासगी सावकार वैभव देवरे दाम्पत्यावर मकोका अंतर्गत आता कारवाई करण्यात आली आहे। देवरेची पत्नी सोनाली, शालक निखिल याच्यासह चौघांवर कारवाई करण्यात आली आहे। राज्यातील खासगी सावकारावर मुक्का लावण्याची ही पहिलीच कारवाई आपण पाहतोय। नाशिकमधील सामान्य कुटुंबियांसह राजकीय मंडळींना दिलेल्या पैशांना थेट 20% पेक्षा जादा चक्रवाढ व्याज लावून वैभव देवरे वसुली करत होता। व्याजाचा हप्ता देण्यास विलंब झाला तर लाखांचा दंड आकारणे, घरात घुसून मारहाण करणे, महिलांचा विनयभंग अशा प्रकारे अवैध सावकार वैभव देवरे याच्या विरोधात मुक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। नाशिकमध्ये अनेकांनी पुढे येऊन याच्या विरोधात गुन्हे दाखल केलेत। वैभव देवरे, पत्नी सोनाली देवरे, शालक निखिल पवार, मित्र गोविंद ससाणे या चौघांचा मोक्कामध्ये समावेश करण्यात आलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।